नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण MPSC कंबाईनच्या 35+ प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्याचं विश्लेषण विषयावाईज होणार आहे. तर आता आपल्याला इतिहासाचं विश्लेषण पाहायचं आहे. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी आजच्या व्हिडिओची ठळक वैशिष्ट्ये सांगते. 2 फेब्रुवारी 2025चा जो गट ब चा आणि 1 जून 2025चा जो गट क चा प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजू मित्रांना शेअर करा. इतिहास, ब्रिटिशांचे आगमन व त्यांची धोरणे. प्रश्न क्रमांक 1. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? आपल्याला माहिती आहे त्या काळात औद्योगिक क्रांती झाली, त्यामुळं भात आणि गहू या 2 गोष्टींच्या लागवडीला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ब्रिटनमध्ये 19व्या शतकात औद्योगिक क्रांती सुरू झाल्यानंतर ब्रिटनला कच्च्या मालाची कमतरता भासू लागली. या कच्चा मालामध्ये कापूस, कच्चे रेशीम ही प्रामुख्याने उत्पादने होते. त्याचबरोबर नीळ, चहा यासारख्या पिकाची मागणी वाढत गेली. परिणामी कच्च्या मालाच्या हव्यासापोटी गहू आणि भात पिकांच्या उत्पादन वाढीस प्रोत्साहन दिले गेले नाही, तर नीळ, चहा, ऊस, तंबाखू यासारख्या व्यापारी पिकांना प्रोत्साहन दिले गेले. यानंतर प्रश्न क्रमांक 2. इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे डॅश डॅश हा होय, तर ते होते हैदराबादचे निजाम. आता तैनाती फौजेच्या अटी काय होत्या? तर त्या राज्याच्या सुरक्षिततेसाठी कंपनी तेथे सैन्य ठेवेल. त्या सैन्याचा खर्च राजाने करावा. त्यासाठी रोख पैसे किंवा उत्पन्नाचा प्रदेश द्यावा. बरोबर. त्यानंतर इंग्रजच्या परवानगीशिवाय इतर युरोपियन्स आपल्या पदरी नोकरीला ठेवू नये व परकीय सत्तेशी कोणताही करार करू नये. आपापसातील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा. तैनाती फौजेचे अधिकार इंग्रजांनाच असावेत. संस्थानात रेसिडेन्सी नावाचा अधिकार म्हणून अधिकारी ठेवून घ्यावा. त्याचबरोबर राज्याच्या अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही. अंतर्गत व बाह्य शत्रूंपासून कंपनी संरक्षण करेल. आता एवढ्या साऱ्या अटी मान्य केल्यावर त्या राज्याला स्वतःचं सैन्यबळ लागणार नाही. त्यामुळं काय झालं तर तैनाती फौजा स्वीकारणारं पहिलं संस्थान 1798 मध्ये हैदराबादचं निजाम राज्य ठरलं आणि तैनाती फौजा गव्हर्नर जनरल वेलस्लीने 1798 ते 1805 यामध्ये सुरू ठेवल्या आणि तैनाती फौजेचा स्वीकार केलेले राज्य. तैनाती फौजेची पद्धत ही निजाम, मैसूर, तंजावर, सुरत, कर्नाटक, अवध, पेशवा, नागपूरचे भोसले, शिंदे, जोधपूर, जयपूर, मच्छिंद्री, बुंद्री व भरतपूर या राज्यांनी स्वीकार केला आणि तैनाती फौजेने ही राज्य गिळंकृत केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूची नियुक्ती करणारे प्राधिकरण असे कोणी म्हटले? तर ते होते ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की भारतातील लोकांनी लुटारूची नियुक्ती केलेली आहे. आणि ॲडम स्मिथने आपल्या वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथात मुक्त व्यापाराचे समर्थन केले होते. ब्रिटिश भांडवलदारांवर या सिद्धांताचा खूपच प्रभाव पडला होता. या सिद्धांतामुळेच 1813 ते 1833 चा चार्टर ॲक्ट संमत करून एकट्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपवण्यात आली आणि भारत बाजारपेठेत चा प्रवास मुक्त व्यापाराकडे सुरू झाला. भारतीय बाजारपेठ सर्वच इंग्रज उत्पादनासाठी बिना आयात कर
खुली करण्यात आली. तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीवर टीका करताना व आपल्या मुक्त व्यापार सिद्धांताचे समर्थन करताना ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूची नियुक्ती करणारे प्राधिकरण असे ॲडम स्मिथ यांनी म्हटले होते. यानंतर प्रश्न क्रमांक 5. ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झालेला नव्हता? आता आपल्याला नव्हता विचारला आहे. अखिल भारतीय संघटनेची निर्मितीची पार्श्वभूमी तयार झाली होती. ही एकदम बरोबर आहे. त्याचबरोबर दुसरं म्हणजे तळागाळातील व्यक्ती खाजगी स्वतंत्र अजिबात नव्हते. हे मात्र चुकीचं आहे. असं काही नव्हतं. त्यानंतर तिसरं म्हणजे आता या प्रश्नाचं तर उत्तर येऊन गेलं, पण आपण पुढचे वाक्य वाचून घेऊया. भारतीय खेड्यातील सामाजिक शिष्टाचार, वेश, मनोरंजन आदीबाबत पाश्चिमात्य अनुकरण आढळले. बरोबर आहे. आता आपल्याला एखादी गोष्ट आपल्याजवळ नसेल तर दुसऱ्याकडे ती वस्तू पाहिल्यानंतर आकर्षण वाटतं. असंच खेड्यात काहीसं झालं आणि आपली वेशभूषा सोडून त्यांची वेशभूषा, त्यांची बोलण्याची भाषा आकर्षक वाटू लागली. अनेक इंग्रजी शब्द स्थानिक भाषांमध्ये जागा घेतली. बरोबर आहे. आता त्या समोरच्या व्यक्तीला जर तो शब्द कळत असेल तर तो शब्द वापरून हे व्यक्ती बोलतील. त्याचबरोबर वतपत्ताची मुस्कटदाबी करणारा कायदा, इल्बर्ट बिल, लॉर्ड लिटनने भारतविरोधी वसाहतवादी धोरण इत्यादी कारणामुळे भारतीयांच्या मनात असंतोष वाढत होता. या असंतोषाची वाट मोकळी करण्याच्या भावनेतून अखिल भारतीय संघटनेची निर्मितीची पार्श्वभूमी हे ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या धोरणामुळे निर्माण झालेली होती. आणि 19व्या शतकात शिक्षणाचे वाढते महत्त्व व त्यातील ब्रिटन, युरोपीय देशात भारतातून होणारे स्थलांतर, रेल्वे साधनांमुळे होणारा मुक्त प्रवास, विविध संघटनेच्या माध्यमातून झालेले सामाजिक कार्य घटना पाहता भारतीयांना काही प्रमाणात खाजगी स्वातंत्र्य होते असे म्हणता येईल. त्यानंतर पाश्चिमात्य शिक्षण व विचार यामुळे भारतीयांमध्ये सामाजिक शिष्टाचार, वेशभूषा इत्यादीमध्ये बदल घडून आले. त्यानंतर सुशिक्षित भारतीय वर्गामुळे स्थानिक भाषांमध्ये इंग्रजी भाषेचा वाढत्या वापरामुळे दैनंदिन जीवनात अनेक इंग्रजी शब्दाचा वापर वाढला. यानंतर प्रश्न क्रमांक 6. सन 1855 मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपये रस्ते, कॅनॉल इत्यादी बांधण्यासाठी उभारले, परंतु ही रक्कम डॅशमध्ये वापरण्यात आली. आता आपल्याला माहिती आहे 1855 साली बर्मा युद्ध झालं आणि या युद्धामध्ये यांनी जी मुंबई सरकारने कॅनल, रस्ते बांधण्यासाठी जो निधी उभारलेला होता तो सर्व निधी या बर्मा युद्धात खर्च केला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बर्मा युद्ध हे ब्रिटन आणि बर्मा या 2 देशांमध्ये झालेलं होतं. या युद्धामागील प्रमुख कारण हे ब्रिटनना सीमांचा विस्तार करण्याचा होता आणि लॉर्ड डफरिनच्या काळात शेवटचे 3रे बर्मा युद्ध झाले. या युद्धात सम्राट थिम्बूला कैद करण्यात आला व बर्मा प्रदेश ब्रिटनच्या साम्राज्याला जोडण्यात आला. 1935च्या कायद्याने ब्रह्मदेशाला भारतापासून वेगळे करण्यात आले आणि 1885 मध्ये मुंबई सरकारने जो काही निधी वापरला होता रस्ते, कॅनल यासारख्या विकास कामासाठी तो सर्व निधी लॉर्ड डलहौसी यांनी बर्मा युद्धात वापरलेला होता. आता ब्रिटिश व बर्मा युद्ध हे 3 वेळा चालले. पहिल्यांदा 1824 ते 1826 तेव्हा गव्हर्नर जनरल होते लॉर्ड ॲम्हर्ट. दुसऱ्यांदा 1852ला लॉर्ड डलहौसी होते आणि तिसऱ्यांदा 1885ला लॉर्ड डफरिन हे बर्मा युद्धातले 3रे गव्हर्नर ठरले. यानंतर प्रश्न क्रमांक 7. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली? आता आपल्याला माहिती आहे ब्रिटिश काळात शेतीचे व्यापारीकरण झालेलं होतं. पहिल्यांदा आपण व्यापारीकरण म्हणजे काय हे समजून घेऊया. भारतात कंपनी सरकारने स्वीकारलेल्या धोरणामुळे भारतीय कृषी व्यवस्थेवर खोलवर परिणाम झाला. इंग्रज आर्थिक धोरणात भारतात झालेला बदल म्हणजे
शेतीचे व्यापारीकरण होय. कंपनी सरकारच्या आगमनामुळे भारतातील संपूर्ण खेडी समूळ नष्ट झाली. कालखंड जसा जसा पुढे ढकलला जाऊ लागला तसा तसा शेतीवर व्यापाराचा प्रभाव पडू लागला. पूर्वीसारखी पारंगत पिके उत्पादने बंद झाली. निर्यात व्यापारी धोरण डोळ्यासमोर ठेवून कृषी उत्पादने घेण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये कापूस, नीळ, ताग, ऊस, तंबाखू, अफू, फळे इत्यादी व्यापारी पिकांच्या उत्पादनासाठी शेतीच्या व्यापारी दृष्टिकोनातून उपयोग होऊ लागला. शेतीचे व्यापारीकरण ही बाब भारतीय शेतीस घातक ठरली आणि ब्रिटिश व्यापाऱ्यांना कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी या पिकाच्या वाढीसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे होते. परिणामी या पिकाखाली क्षेत्र जाऊन उत्पादन वाढ होत गेली आणि तत्कालीन परिस्थितीमुळे ही बाब अपरिहार्य ठरली आणि शेतीच्या मालाच्या किमती कमी जास्त होऊ लागल्या. त्याच भारतीय शेतीवर खूप मोठा परिणाम होऊ लागला आणि आर्थिक मंदीचा मोठा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसू लागला. त्याचमध्ये कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळसुद्धा पडत होता. त्यासाठी सुद्धा फेमिन कोड म्हणून कोणतीही मदत मिळाली नाही, पण फेमिन कोड जाहीर केला आणि परिणामी भारतीय शेतकरी आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. व्यापारीकरणाचा फायदा शेतकऱ्यांना काही मिळालाच नाही. मग आता आपण प्रश्नाकडे वळूत. हा तर झाला व्यापारीकरणाचे परिणाम आणि व्यापारीकरणामुळे शेतकऱ्यांना झालेलं नुकसान. ब्रिटिश काळात शेतकऱ्यांच्या व्यापारीकरणामुळे कोणत्या पिकाला प्रोत्साहन दिलं, जसं की कापूस, ताग, नीळ, ऊस, तंबाखू आणि अफू. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ताग, नीळ, ताफू, अफू, ऊस, कापूस म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 8. वसाहतवादाचे भारताच्या जीवनावर झालेल्या परिणामासंबंधी विचार किंवा विधान कोणी मांडले? तर आता हे विधाने आहेत आणि हा जोड्या लावा प्रश्न आहे असं म्हटलं तरी चालेल. हिंदुस्थानाची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. हे वाक्य लोकहितवादी किंवा गोपाळ हरी देशमुख यांचं आहे. त्यानंतर आर्थिक निस्सारणामुळे जागतिक सर्वात समृद्ध भारत देशाला दरिद्री बनवलेले आहे असं वाक्य रमेशचंद्र दत्त यांनी म्हटलं होतं. आणि भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे न्यायमूर्ती रानडे यांनी म्हटलं होतं. आणि हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आलेली आहे असं सर जॉर्ज यांनी म्हटलेलं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. आता याबद्दल अधिक माहिती आपण अशी घेऊया. भारताच्या आर्थिक स्थितीवर आता कोणी कोणी काय काय म्हटलं, तर लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी आपल्या देशाच्या आर्थिक प्रश्नाची खोलवर जाऊन विचार करीत होते आणि त्यांनी 1849 साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ मराठीत अगदी आरंभीच्या अर्थशास्त्रीय ग्रंथापैकी एक आहे. आणि त्यामध्येच त्यांनी म्हटलं होतं की हिंदुस्थानातील लक्ष्मी दर्यापार चालली आहे. क्लिफ्ट या इंग्रज अधिकाऱ्यांच्या इंग्रजी ग्रंथाच्या आधारे हा ग्रंथ लिहिलेल्या लोकहितवादींना म्हटले आहे. त्यानंतर रमेशचंद्र दत्त हे सुद्धा एक अर्थतज्ज्ञ म्हणता येईल आणि यांनी आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध असणारा देश आता भारत दरिद्री बनू लागला आहे हा त्यांच्या इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकात 1901 मध्ये प्रसिद्ध केलं आणि म्हटलं, येथे सूर्य भारताकडून वाफेच्या स्वरूपात पाणी घेतो आणि पाऊस मात्र इंग्लंडला देतो असं रमेशचंद्र यांनी म्हटलं होतं. आज जर भारत गरीब असेल तर त्याची कारणं किंवा त्याच्या आर्थिक कारणाच्या बुडाला हे इंग्रज किंवा ब्रिटिश शासन आहे असं त्यानं प्रखड शब्दामध्ये म्हटलं होतं. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे
यांनीसुद्धा एसे इन इंडियन इकॉनॉमिक्स या पुस्तकामध्ये भारताचे शोषण हे खंडणीसारखे होत आहे असं स्पष्टपणे सांगितलं होतं. जॉर्ज ॲलेक्झांडर यांनी हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आलेली आहे असं परखड शब्दात सांगितलं होतं आणि आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नेहमीच ब्रिटनच्या आर्थिक धोरणावर सडकून टीका ते करत असत. गोपाळकृष्ण गोखलेसुद्धा हीच गोष्ट करत असत आणि त्यांनी जनतेची स्थिती खालवत असताना शिलकेचे अंदाजपत्रक सादर करणे ही जगाच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं सांगितलेलं होतं. त्यानंतर हिंदुस्थानाची संपत्ती बाहेर जाते आणि कर्जाच्या रूपाने परत हिंदुस्थानात येते असं दादाभाई नौरोजी यांनी स्पष्ट सांगितलं होतं. मग त्या कर्जावर व्याज पुन्हा बाहेर जाते आणि अशा प्रकारे कर्जाचे दुष्टचक्र सुरू राहते असं त्यांच्या पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासासाठी खालीलपैकी कोणत्या विधाने बरोबर आहेत? हा 2022ला प्रश्न विचारलेला होता, ज्यामध्ये ए आहे सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसी यांच्या काळात निर्माण झाले, बरोबर. लॉर्ड कॉर्नवालिस व जॉन शोर यांच्या काळात रस्त्याच्या बांधकामासाठी मोठी चालना भेटली, हे मात्र चूक आहे, कारण सार्वजनिक बांधकाम खातंच डलहौसी यांनी केलं आणि जे काही खेडेपाड्यातून जो माल येतो, कच्चा माल, त्यांना सुरळीत ब्रिटनकडे पाठवण्यासाठी डलहौसीने रस्त्यांचे जाळे उभे केले होते. त्यानंतर सी आहे रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचे मार्ग करण्यात आले किंवा बांधण्यात आले, हे पण चूक आहे. त्यानंतर डी आहे नागपूर परिषदेत सरकारला 20 रस्त्यांची सुधारणा योजना सादर केली, डी बरोबर आहे. म्हणजे ए आणि डी बरोबर आहे, तर असा पर्याय 2 आहे. आता यावर आपण सविस्तर माहिती घेऊया. तर ब हे विधान चूक आहे, कारण लॉर्ड डलहौसींनी सार्वजनिक बांधकाम खातं स्थापन केलं आणि ब्रिटिश मालाची वाहतूक अधिक सुरळीत व्हावी म्हणून रस्त्याचं जाळंसुद्धा तयार केलं. क सुद्धा चूक आहे, कारण सुरुवातीच्या काळात रेल्वेच्या रुळाची निर्मिती ही नॅरो गेज प्रकारात मोडण्यात आलेली होती. बाकी ए आणि डी तर एकदम बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? आता आपल्याला माहीतच आहे, उद्देश हा होता की जास्तीत जास्त नफा मिळवणे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बी फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 11. ब्रिटिश काळातील भारताचे अणुऔद्योगिकरण म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश काळामध्ये आपल्याकडे हस्तउद्योग होते, कुटीर उद्योग होते, पण ते ज्यावेळेसपासून ब्रिटनचा माल आपल्या बाजारपेठेत यायला लागला त्यावेळेसपासून हे उद्योग बंद पडले किंवा या उद्योग लयास गेले असं म्हणता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. यानंतर प्रश्न क्रमांक 12, जो की भारत सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफलच्या हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षण व्यवस्था केलेली होती? आता आपल्याला काही प्रश्न हे खूप अवघड येत असतात, त्यामुळं PYQ जर केले तर ते सोपे होऊन जातात. असे अवघड प्रश्न आले तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोस्ट ऑफ द टाईम या प्रश्नाचं उत्तर 3 नंबरच असतं. म्हणजेच आपल्याला तर माहीत होतं या प्रश्नाचं उत्तर अंबाळा, त्यानंतर सियालकोट आणि डमडम या ठिकाणी एनफिल्ड रायफली हाताळण्यासाठी प्रशिक्षण व्यवस्था केलेली होती. एनफिल्ड रायफलीचा सर्वप्रथम प्रयोग हेनरी ड्रॅगिन या गव्हर्नर जनरल मार्फत केला होता. हेनरी ड्रॅगिन शस्त्रास्त्रे आधुनिक करण्यासाठी एनफिल्ड रायफलसोबत चरबी असलेली काडतुसे सादर केलेली होती. कंपनीचे सरकारने आपल्या सैनिकांना उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफली ह्या
आंबाळा, सियालकोट, डमडम येथे प्रशिक्षणासाठी व्यवस्था करून ठेवलेली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 13. हा प्रश्न आपल्याला कालच्या परीक्षेत खूप अवघड गेला. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वसाहतीची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्याचे राज्य खालसा केले? तर या गोष्टीत एक लक्षात ठेवायचं आपल्याला, इथे अंडरलाईन करून दिल्यासारखं राजा रघुजी दुसरा आणि राजा रघुजी तिसरा ह्या 2 आपल्याला पर्याय दिलेत. म्हणजे आपल्याला ह्याच्यापैकी एक पर्याय असणार हा डेफिनेट आहे. त्यामुळं शेवटचा पर्याय जसं की हा दुसरा आणि तिसरा, तर मृत्यूनंतर वसाहतीची काहीच व्यवस्था न केल्यामुळे सरकारला राज्य खालसा केलं. शेवटचा राजा असायला पाहिजे ना, मग तो कितवा असेल? तिसरा. यानुसार सुद्धा आपल्याला उत्तर काढता येते. पण तरी पण असे प्रश्न कॉम्प्लिकेटेड असतातच आणि याचं उत्तर आपण मोस्ट ऑफ द टाईम लास्टच्या यानंतर द्यायचं. आणि लॉर्ड डलहौसी यांनी नागपूरचं राज्य खालसा केलं दत्तक विधान नामंजूर करून आणि 1853 मध्ये राजाचा मृत्यू झालेला होता.